आदिवासींच्या कब्जामध्ये असलेल्या जमिनी वगळून मुख्यमंत्र्यांनी सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची निर्मिती करा। भाई जगदीश कुमार इंगडे, प्रतिनिधी पद्मा मोहोळ। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। दिनांक 12 मार्च 2025 रोजी तुळशीराम पवार राहणार भामटवाडी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम यांनी उपविभागीय कार्यालय वाशिम येथे निवेदन दिले। निवेदन देण्याचा विषय असा की आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी वगळून मुख्यमंत्र्यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाची तेथे निर्मिती करावी, अन्यथा खूप मोठे आंदोलन करण्यात येईल। सौर ऊर्जेच्या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे तेथील लोकांच्या जमिनीवर कब्जा म्हणजेच त्यांच्या पोटावर सरळ मारलेली लाथ। तरी सुद्धा सरकार असे अन्याय करू शकत नाही, म्हणून या निवेदनामार्फत सर्व आदिवासी लोकांनी मुख्यमंत्री यांना सरळ निवेदन दिले की गरिबांनी जगावे तरी कसे जगावे, किंवा गरिबांनी फक्त मरायचेच का, आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का, हा प्रश्न कोणाला विचारायचा। गरिबाच्या उदरनिर्वाहाचा हा खूप मोठा प्रश्न त्यांना स्वतः पडलेला आहे। तसेच समोर काय सांगितले या सर्व पीडित लोकांनी आमच्या माध्यमाला जाणून घेऊया। त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। आकांक्षित यादीत असल्यामुळे प्रामुख्याने या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीपैकी आंध आदिवासी समाजाची लक्षवेधी संख्या आहे आणि इथे कोणत्या प्रकारचा रोजगार नसल्यामुळे आमच्या आदिवासी आंध समाजाच्या लोकांनी महसूलच्या इकला जमिनीवर वंश परंपरागत त्यांचा कब्जा करून त्याच्यावरती जीवनावश्यक जिन्साची ते पेरणी करतात। परंतु सन 2024च्या खरीप हंगामामध्ये शेतामध्ये पिकं उभे असताना त्या जमिनीवरती मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी म्हणजे तो प्रकल्प वाशिम जिल्ह्यामध्ये निर्मिती त्याची सुरू आहे। तर संघटनेच्या वतीने संघटनात्मक पातळीवरती आमची महसूल प्रशासनामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की अनुसूचित जमातीपैकी जो आमचा आंध समाज आहे, मोजे भामटवाडी, गांगलवाडी, भिलदुर्ग आणि तालुक्यातील इतरही गावात ज्या ज्या आदिवासी समाजाच्या ताब्यात जमिनी आहेत, ज्या ज्या जमिनी दरवर्षी मशागत करून त्याच्यावरती दरडोई लाखो रुपयाचं उत्पन्न घेतात आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवतात, अशा जमिनी वगळूनच त्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती झाली पाहिजे। अशा पद्धतीचं निवेदन आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ इंगोले यांच्या नेतृत्वात राजाराम तुळशीराम पवार आणि इतर सगळ्या भामटवाडीच्या आमच्या संघटनेच्या लोकांनी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलेलं आहे। सदर निवेदनावर जर 7 दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर मोठ्या नाईलाजास्तव या जिल्ह्याला तर पहिली गोष्ट पालकमंत्री नाहीत, त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर संघटनात्मक पातळीवरती आमचं या जमिनीच्या प्रश्नासाठी मोठ्या प्रमाणात प्रगल्भ असं आंदोलन आम्ही उभं करू, अशा पद्धतीचा इशारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही वाशिम जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनामार्फत एक निवेदन सादर केलेलं आहे। मी राजाराम तुळशीराम पवार, भामटवाडी। आमच्या शेतात सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून मुख्यमंत्री सौर ऊर्जा त्या होऊ नये म्हणून झालीच तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन बसू।